मित्रांनो, गेल्या तासाला आपण भूविज्ञानामध्ये असणाऱ्या संकल्पनावरती शोध आणि संशोधनाचा झालेला परिणाम याविषयीचा अभ्यास गेल्या तासाला आपण केलेला होता. आता यामध्ये प्रामुख्यानं काही संशोधकसुद्धा आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये त्या मार्को पोलो, त्याचबरोबर ख्रिस्तोफर कोलंबस, वास्को दी गामा, त्यानंतर हेरेनियम, फर्नांडिन डी मॅगलन इत्यादी संशोधकांचा अभ्यास यापूर्वी आपण केलेला होता. हा अभ्यास करत असताना मी तुम्हाला सांगितलं की प्रामुख्यानं शोध आणि संशोधन या दोन गोष्टींचा प्रभाव किंवा परिणाम ह्या भौगोलिक संकल्पनांच्या विकासावरती कशा प्रकारे होत गेला, कशा प्रकारे होत जातो. हा अभ्यास करत असताना मी तुम्हाला एक गोष्ट सांगितलेली होती की पूर्वीचा जो कालखंड विचारात आपण घेतला तर त्या कालखंडाला आपण अंधकार युग असं म्हणतो. या अंधकार युगामध्ये फारसं शोध संशोधन याला महत्त्व दिलं जात नव्हतं. इतका फारसा विकास निरीक्षणामध्ये किंवा केलेलं निरीक्षण लिहून ठेवणं, ग्रंथांची निर्मिती करणं, अशा प्रकारचं कार्य हे अंधकार युगामध्ये घडत नव्हतं. अंधकार युगाचा ज्यावेळी शेवट झाला त्यावेळी प्रामुख्यानं हे संशोधन युग सुरू झालं असं मानलं जातं. यालाच आपण एज ऑफ डिस्कवरी असं सुद्धा म्हणतो. आणि या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन कशावरती झालं असेल तर नवनवीन भूभाग शोधून काढणं, नवीन भूभाग शोधून काढणं हे कार्य मोठ्या प्रमाणात या दरम्यानच्या काळात सुरू झालेलं आपल्याला दिसून येतं. युरोप खंडामध्ये असणारी जी राष्ट्र आहेत हे देश छोटे छोटे बेटावरती निर्माण झालेली राष्ट्र आहेत. त्यामुळे एका बेटावरून दुसऱ्या बेटावरती जाणं म्हणजेच एका देशातून दुसऱ्या देशात जर जायचं असेल तर त्या काळामध्ये समुद्र मार्गातूनच त्यांना बोट किंवा जहाजाच्या माध्यमातून जावं लागत होतं. जर्मन असेल, फ्रान्स असेल, येथील दर्यावर्दी लोक हे मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी प्रवास करत होते. आणि हे असणारे जे संशोधक निर्माण झाले जर्मन आणि फ्रान्समध्ये, याचं मुख्य कारण असं की समुद्राचा सहवास याला लहानपणापासूनच लाभलेला असतो आणि त्यामुळे ते लोक एका बेटावरून दुसऱ्या बेटावरती जाण्यासाठी बोटीचा साह्यानं प्रवास करतात. आणि त्यामुळं त्या ठिकाणी असणारे जे राजे लोक होते किंवा राष्ट्रप्रमुख जे असायचे ते यांना स्कॉलरशिप, आता आपण स्कॉलरशिप म्हणू, अशा प्रकारची एक आर्थिक मदत मोठ्या प्रमाणात देऊ करायचे आणि त्यांना नवीन भूभाग शोधण्यासाठी कार्य प्रवृत्त केलं जायचं. आणि मग हे लोक या दिलेल्या कामाच्या पूर्ततेसाठी बोटीच्या माध्यमातून काही सहकार्यानं ते लोक प्रवासाला निघत असत. हा असणारा प्रवास हा निश्चित अशा प्रकारचा नसायचा. त्या काळामध्ये अशा प्रकारचे काही नकाशे किंवा मार्गदर्शक गाईड अशा प्रकारच्या काही गोष्टी आता सध्या उपलब्ध आहेत, अशा त्या काळामध्ये नव्हत्या. प्रवासाला निघणं आणि नवीन भूभाग शोधून काढणं हे जे टार्गेट आहे, या टार्गेटच्या पूर्ततेसाठी हे लोक बाहेर पडायचे आणि बाहेर पडल्यानंतर ते विशिष्ट अशा दिशेनं प्रवास करत जायचे आणि हा प्रवास काही महिन्यांचा असायचा. आणि नवीन भूभागावरती गेल्यानंतर तिथं असणारी लोकजीवन असेल, तिथं असणारे माणसांचं जीवन, शेती, असणारे उद्योगधंदे, तिथं असणारी पिकं असतील, त्याचबरोबर मसाल्याचे पदार्थ असतील, या सगळ्या गोष्टींची माहिती घेऊन पुन्हा ते स्वतःच्या देशामध्ये जात असत. अशा प्रकारचं मुख्य कार्य हे प्रामुख्यानं संशोधन युगामध्ये सुरू झालं. त्यालाच आपण एज ऑफ डिस्कवरी असं आपण म्हणतो. मी तुम्हाला पाठीमागं सांगितलेलं आहे. आणि ते असणारे जे संशोधक होते ते मी आत्ताच नाव तुम्हाला सांगितले की मार्को पोलो,
त्यानंतर ख्रिस्तोफर कोलंबस यांचासुद्धा आपण अभ्यास केला. त्यानंतर वास्को दी गामा की हे ज्यावेळी समुद्रमार्गानं आपल्या भारताच्या पश्चिमेला असणारं जे गोवा वगैरे भाग आहे, हे पोर्तुगीज समुद्रमार्गे भारतात जेव्हा आले शोधत, त्यावेळी या मोहिमेमध्ये पोर्तुगीज राजाने वास्को दी गामा यांची नेमणूक केलेली होती. मी तुम्हाला सांगितले की सर्वसाधारणपणे त्यांच्या नेतृत्वाखाली 1497मध्ये 4 जहाजं घेऊन ही सफर निघालेली होती आणि ते भारतामध्ये ज्यावेळी आले, भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरती, त्यावेळी तिथलं असणारे मसाले पदार्थ, लोकजीवन कसं आहे, काय या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून किंवा काही नोंदी घेऊन वास्को दी गामा पुन्हा त्यांच्या मायदेशी गेले. त्यानंतर फर्डिनंड डी मॅगलन यांचासुद्धा आपण अभ्यास केला आणि शेवटी फेरेनियस या शास्त्रज्ञाचा पण आपण अभ्यास गेल्या तासाला केलेला होता. आज जो भाग आपण बघणार आहे तो म्हणजे आधुनिक भूगोलाचे संप्रदाय. आता आधुनिक भूगोल संप्रदाय अभ्यासत असताना की हे जे संशोधक होऊन गेले, हे संशोधकांचा असणारा कालखंड हा तसा जुना आहे. आधुनिक भूगोल संप्रदाय अभ्यासत असताना त्यालाच आपण स्कूल ऑफ मॉडर्न जिओग्राफी असं म्हणतो. भूगोलाचा असणारा विकास हा कशा प्रकारे होत गेला याविषयी सुरुवातीचे आपण एक 4-5 लेक्चर घेतलेली होती, किंवा पुन्हा तुम्ही यूट्यूबवरती किंवा आपल्या असणाऱ्या ह्या व्हॉट्सअप ग्रुपवरती असणारी सुरुवातीची लेक्चर्स तुम्ही पुनश्च बघू शकता. अंधकार युगामध्ये भूविज्ञानाचा अभ्यास किंवा असणारं संशोधन हे फारसं झालेलं नव्हतं. भूगोलाचा असणारा आधुनिक संकल्पना, नवनवीन विचार हे केव्हा भूविज्ञानामध्ये आले, तर आधुनिक भूगोलाचा असणारा संप्रदाय हा जेव्हा सुरू झाला, त्यालाच आपण आत्ता मी सांगितलं की इंग्रजीमध्ये स्कूल्स ऑफ मॉडर्न जिओग्राफी असं म्हटलं जातं. आधुनिक भूगोलशास्त्राला तात्विक आधार कोणी दिला तर सर्वप्रथम हुम्बोल्ट नावाचे एक शास्त्रज्ञ आहेत. अलेक्झांडर हॉन हुम्बोल्ट आणि कार्ल रिटर ही 2 नावं तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. कार्ल रिटर आणि अलेक्झांडर हॉन हुम्बोल्ट हे जे 2 संशोधक आहेत, या 2 संशोधकांना आधुनिक भूगोलाचे जनक म्हणून ओळखलं जातं. अलेक्झांडर हॉन हुम्बोल्ट आणि कार्ल रिटर या 2 शास्त्रज्ञांनी त्यांची स्वतंत्र ज्ञानशाखा व शास्त्र म्हणून विकास केला. गेल्या शतकाच्या माध्यमातून आजपर्यंत या शास्त्राचे तत्त्वज्ञान, व्याख्या, व्याप्ती, स्वरूप आणि संकल्पना या दृष्टिकोनातून अनेक वेळा बदल होत गेले. आता जसजसा कालखंड बदलत जाईल तसतसं ह्या असणाऱ्या शास्त्रीय किंवा शास्त्रामध्ये, भूविज्ञानामध्ये हे बदल होत जातात. 19व्या शतकामध्ये असणारं भूगोलाचं स्वरूप हे 20व्या शतकामध्ये राहिलेलं नाही, आणि 20व्या शतकामध्ये असणाऱ्या भूगोलाच्या व्याख्या, भूगोलाचं असणारं तत्त्वज्ञान, भूविज्ञानाची असणारी व्याप्ती, भूविज्ञानाचं असणारं स्वरूप किंवा भूविज्ञानामध्ये असणाऱ्या संकल्पना किंवा भूविज्ञानाचा असणारा दृष्टिकोन हा 21व्या शतकामध्ये राहिलेला नाही. पूर्णपणे बदललेलं हे विज्ञान आता आपल्याला सध्याच्या काळामध्ये दिसतं की भूगोलशास्त्रामध्ये इंटरनेटचा वापर होऊ लागला, GPS चा वापर होऊ लागला, GISचा वापर या भूविज्ञानामध्ये मोठ्या प्रमाणात होऊ लागला. आणि त्याचबरोबर ह्या असणाऱ्या आधुनिक संकल्पना या अगदीच आधुनिक झालेल्यासुद्धा आपल्याला दिसून येतात. म्हणून मी आता तुम्हाला सांगितलं की कालानुरूप हे असणारी विज्ञानं ही बदलत जातात. त्यामध्ये नवनवीन संशोधन येतं, नवनवीन शोध लागतात, नवनवीन संकल्पना या उदयास येतात आणि कालानुरूप असे बदल हे अपेक्षितच असतात, आवश्यक असतात. यातूनच या शास्त्राचे गतिमान स्वरूप स्पष्ट होते. आज जगातील सर्व देशात भूगोलाचे अध्यापन, संशोधन केले जाते. मात्र या शास्त्राचा विकास, संशोधन, अभ्यास पद्धती
मूलभूत संकल्पना या गेल्या शतकाच्या मध्यापासून मुख्यत्वे जर्मन, फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या देशात विकसित झालेल्या आपल्याला दिसून येतात. या देशातील भूगोल संप्रदायाचा आपण आढावा आजच्या तासाला घेणार आहोत. आता हे असणारे जे देश आहेत, मी आता सांगितलं की जर्मन असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, अमेरिका आणि सोव्हिएत रशिया या देशामध्ये आधुनिक भूविज्ञानाच्या अभ्यासाला सुरुवात झाली असं मानलं जातं. म्हणूनच हे जे शास्त्रज्ञ आपण अभ्यासणार आहे त्यांना स्कॉलर ऑफ मॉडर्न जॉग्राफर्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि आधुनिक भूगोलाचा ज्यांनी पाया घातला त्यांची ते 2 शास्त्रज्ञ आहेत. मी आता तुम्हाला त्यांची नावं सांगितली. कोणती? एक कार्ल रिटर आणि दुसरे अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट. हे 2 शास्त्रज्ञ आहेत किंवा हे जे 2 संशोधक आहेत, या 2 संशोधकांनी मोठ्या प्रमाणात भूविज्ञानामध्ये आधुनिक पाया रचलेला आपल्याला दिसून येतो. आता यामध्ये प्रामुख्यानं आधुनिक भूगोल संप्रदाय अभ्यासत असताना जर्मन भूगोल संप्रदाय हा आपल्याला अभ्यासावा लागतो. जर्मन स्कूल ऑफ जॉग्राफी म्हणून त्याला ओळखलं जातं. आता जर्मन देशामध्ये असणारे जे शास्त्रज्ञ होऊन गेले आणि त्यांनी भूविज्ञानामध्ये केलेलं जे कार्य आहे, या कार्याचा आपण आता या ठिकाणी आढावा घेऊ की जर्मन भूगोलशास्त्राचे आधुनिक भूगोलशास्त्राच्या विकासातील योगदान जे आहे ते अतिशय महत्त्वाचं म्हणून मानलं जातं. जर्मन भूगोलतज्ज्ञांचे आधुनिक भूगोलशास्त्राच्या विकासामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात योगदान हे राहिलेलं आहे की जगातील कोणत्याही देशातील भूगोलतज्ज्ञापेक्षा अधिक महत्त्वाचे स्थान हे जर्मन भूगोलतज्ज्ञांचं आहे. जर्मनमध्ये जे भूगोलतज्ज्ञ आपण या युनिटमध्ये अभ्यासणार आहोत, यामध्ये तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की जर्मन देशातील अनेक भूगोलतज्ज्ञांनी हे प्रामुख्यानं एक मोठ्या प्रमाणात योगदान या आधुनिक भूगोलामध्ये दिलेलं आपल्याला दिसून येईल. आणि हे असणारं जे योगदान आहे, हे योगदान कशा प्रकारचं आहे हे सुद्धा आपण या भागामध्ये प्रामुख्यानं अभ्यासणार आहोत. आता आधुनिक भूगोलशास्त्राची सुरुवातच मुळी या देशामध्ये झाली असं मानलं जातं. जर्मन भूगोल संप्रदाय जो आहे, या संप्रदायाला इतकं महत्त्व आहे की आधुनिक भूगोलाची सुरुवात किंवा आधुनिक भूगोलाचा अभ्यास हा प्रामुख्यानं जर्मनमध्येच झाला असं मानलं जातं. संपूर्ण 18वे शतक आणि 19व्या शतकात जर्मनमधील या शास्त्राला व्यापक पायाभरणी केली दिसून येते. म्हणून गेल्या शतकात भूगोल म्हणजे जर्मन शास्त्र असं मानलं जात होतं. बघा, म्हणजे जर्मन या देशाचा किती प्रभाव या भूविज्ञानामध्ये होता ह्या गोष्ट आपल्याला प्रामुख्यानं दिसून येईल की किती मोठ्या प्रमाणात या गोष्टीचा विचार हा जर्मनमध्ये मोठ्या प्रमाणात अभ्यासला जात होता किंवा विचार हे मांडले जात होते की 18व्या शतकामध्ये असणारं भूगोल म्हणजे जर्मन शास्त्र, इतकी ओळख या जर्मन शास्त्रज्ञांनी किंवा संशोधकांनी केलेली दिसून येते. आणि म्हणून 18व्या आणि 19व्या शतकात जर्मनीने या शास्त्राला एक व्यापक पायाभरणी केली असं मानलं जातं. म्हणून गेल्या शतकात भूगोल म्हणजे जर्मन शास्त्र होय असं मानलं जात होतं. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मन विद्यापीठातील भूगोलाचे प्रोफेसर हे कार्ल रिटरचे विद्यार्थी होते. कार्ल रिटर, मागाशी मी जे तुम्हाला नाव सांगितलं, हे कार्ल रिटर इतके मोठे संशोधक होते, जर्मन शास्त्रज्ञ होते की या कार्ल रिटर यांच्या अनेक विद्यार्थी हे जर्मनमध्ये असणाऱ्या विद्यापीठामध्ये प्रोफेसर्स म्हणून काम करत होते. त्यातील बऱ्याच जणांनी भूगोलाखेरीज इतर शास्त्रामध्ये सुद्धा अभ्यास केलेला होता. उदाहरणार्थ इतिहास असेल, तत्त्वज्ञान असेल, जीवशास्त्र असेल, भूगर्भशास्त्र असेल इत्यादीमध्ये आपल्या कार्याचा ठसा हा मोठ्या प्रमाणात त्यांनी उमटवलेला होता. याच काळामध्ये जर्मनीमध्ये अनेक भूगोल सोसायटीज स्थापन झाल्या. या सोसायटीमध्ये संशोधन पत्रिका सुरू केल्या. त्याद्वारे भूगोलतज्ज्ञांचे संशोधन लेख, अज्ञात स्थळांची माहिती ही जगाला किंवा इतर संशोधकांनासुद्धा अभ्यासासाठी उपलब्ध होत होती.
आता बघा की प्रामुख्यानं की या काळामध्ये असणारे जे अभ्यासाचे जे विषय होते हे निश्चित अशा प्रकारचं इतकं स्पेशलायझेशन झालेलं नव्हतं. अलीकडच्या काळामध्ये हे प्रचंड प्रमाणात जे हे झालेलं आहे स्पेशलायझेशन किंवा स्पेशलायझेशनचा भाग आपल्याला पाहावयास मिळतो. इतकं स्पेशलायझेशन हे त्या कालखंडामध्ये नव्हतं. मग काय होतं त्या कालखंडामध्ये, तर एक संशोधक किंवा एक शास्त्रज्ञ सायंटिस्ट हा अनेक विषयांचा अभ्यास करत होते. की बघा की अगदी सुरुवातीला पर्यावरणशास्त्राचा अभ्यास करणारा व्यक्ती गणिताचा पण अभ्यास करत होते, जीवशास्त्राचा ते अभ्यास करायचे, भूविज्ञानाचा पण ते अभ्यास करायचे, हवामानशास्त्राचा ते अभ्यास करायचे. म्हणून उदाहरणार्थ इतिहास असेल, तत्त्वज्ञान, जीवशास्त्र, भूगर्भशास्त्र, भूरूपशास्त्र असेल, हवामानशास्त्र, सागरशास्त्र, पदार्थ विज्ञानशास्त्र, अशा प्रकारचे जे विषय आहेत हे असे अनेक विषयांचा अभ्यास हे लोक हे त्या काळामध्ये करत होते. जर्मनीमध्ये एक अशा प्रकारचा पांडा पडलेला होता की अनेक विषयामध्ये हे संशोधक हे असणारे शास्त्रज्ञ हे पारंगत होते असं आपल्याला म्हणावं लागतं. आता गेलेल्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये चालू शतकाचं म्हणजे जे 20वें शतक आहे, या 20व्या शतकाच्या पूर्वार्धात म्हणजे जेव्हा 20वं शतक सुरू झालं याचा पूर्वार्धामध्ये युरोपात राजकीय लष्करीदृष्ट्या अनेक स्थित्यांतर झाली. या काळामध्ये प्रामुख्यानं नकाशा असेल किंवा नकाशा चार्ट्स यांना मागणी वाढू लागली. याद्वारे देश व देशाबाहेरील देशांची असणारी प्राकृतिक रचना, सांस्कृतिक घटक इत्यादी माहिती ही उपलब्ध होऊ लागली. हे असणारे जे खलाशी आपण गेल्या तासाला अनेक 3-4 तासामध्ये काही अंधकार युगामध्ये किंवा अंधकार युगातून नुकतंच आधुनिक युगामध्ये प्रवेश केल्यानंतर काही संशोधक हे मोठ्या प्रमाणात नवीन भूभाग शोधून काढत होते असं मी तुम्हाला सांगितलं. आणि ही असणारी जी माहिती गोळा केली गेली, या माहितीच्या आधारावरतीच काही प्राथमिक स्वरूपाचे नकाशे हे त्या काळामध्ये तयार केले. त्याचबरोबर काही नकाशा चार्ट्ससुद्धा त्या काळामध्ये तयार केले. आणि हे नकाशे आणि चार्ट्सना अतिशय मोठ्या प्रमाणात मागणी ही त्या काळामध्ये होत होती. आता हे असणारे जे चार्ट्स आहेत आणि हे नकाशे आहेत, याद्वारे नवीन संशोधकांना मोठ्या प्रमाणात त्यांना प्रवास करता येईल अशा प्रकारचे एक साधन म्हणून याकडे पाहिलं जात होतं. आता या काळामध्ये अनेक जर्मन भूगोलतज्ञांनी आधुनिक भूगोलशास्त्राच्या विकासामध्ये एक मौलिक भर घातलेली होती, मौलिक भर घातलेली दिसून येते. त्यामध्ये प्रमुख जे होते ते म्हणजे ऑक्सर पेशेल, त्यानंतर रिस्तोफेन, रॅडझेल, अल्फ्रेड हेटनर, अल्बर्ट पेंक हे जे जर्मनीतील या संप्रदायाच्या कार्याचा अतिशय मोठ्या प्रमाणात त्यांनी योगदान केलेलं होतं. जर्मन स्कूल ऑफ मॉडर्न जॉग्राफी म्हणून ज्याला आपण ओळखतो, यामध्ये जे संशोधकांनी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं त्यामध्ये कोणकोणते आहेत मी आता नाव सांगितले की ऑस्कर पेशेल, त्यानंतर रिस्तोफेन, रॅडझेल, अल्फ्रेड हेटनर आणि अल्बर्ट पेंक हे संशोधक हे महत्त्वाचे संशोधक म्हणून ओळखले जातात. आता 19व्या शतकाची अखेर किंवा 19व्या शतकाच्या सुरुवातीपासून जर्मन भूगोलशास्त्राच्या विकासामध्ये एक गती प्राप्त झालेली होती. परंतु इसवी सन 1859 मध्ये या शास्त्राचे जे जनक होते, जनक मानले गेलेले जे कार्ल रिटर आणि अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट यांचा मृत्यू झाला. किंवा 1859 मध्ये भूविज्ञानाचा किंवा आधुनिक भूगोलाचा ज्यांनी पाया घातला, ज्यांनी विकास केला, हे जे शास्त्रज्ञ आहेत कार्ल रिटर आणि अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट, या दोन तज्ज्ञांचे अनेक विद्यार्थी या जर्मनीमध्ये विविध डिपार्टमेंटमध्ये प्रोफेसर या पदावरती त्या काळी काम करत होते किंवा कार्यरत होते. आणि दीर्घ आयुष्य लाभलेले हे जे दोन शास्त्रज्ञ आहेत कार्ल रिटर आणि अलेक्झांडर व्हॉन हम्बोल्ट, यांचा स्वतंत्र आपण अभ्यास नंतरच्या पुढच्या पिरियडला आपण करणार आहोत. यांचा मृत्यू हा 1859 मध्ये झाला आणि या शास्त्राचा विकास थांबला असं म्हणावं लागतं. अतिशय मोठ्या प्रमाणात
योगदान या कार्ल रिटर आणि अलेक्झांडर व्हॉन हुम्बोल्टचं आहे. संपूर्ण जगाचा प्रवास त्यांनी केला. जिथं शक्य आहे तिथं घोड्यांचा वापर, जिथं शक्य आहे तिथं उंटांचा वापर, आणि जिथं शक्य नाही तिथं समुद्रामार्गे नावेतून किंवा होडीतून प्रवास त्यांनी केला. आणि ह्या गोष्टी जिथं शक्य नाही तिथं त्यांनी प्रचंड प्रमाणात पायी प्रवास केला. उत्तर अमेरिका खंड असेल, दक्षिण अमेरिका खंड असेल, आफ्रिका खंड, आशिया खंड, ऑस्ट्रेलिया खंड, युरोप खंड, अशा सगळ्या खंडामध्ये मोठ्या प्रमाणात या दोन शास्त्रज्ञांनी प्रवास केला, कार्ल रिटर आणि अलेक्झांडर व्हॉन हुम्बोल्ट. म्हणूनच या दोन शास्त्रज्ञांना आधुनिक भूगोलाचे जनक म्हणून ओळखलं जातं. इतकंच नव्हे तर आधुनिक भूगोलाचा या दोन शास्त्रज्ञांनी पाया घातला म्हणून त्यांना ओळखलं जातं. आता द्वैतवाद विचारसरणीचे भूगोल क्षेत्र हे ढवळून निघालेलं होतं. भूविज्ञानामध्ये एक द्वैतवाद हा नंतरच्या काळामध्ये उदयास आला. द्वैतवाद याचा अर्थ डायकॉटॉमी असं इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणतो, की दोन वाद आहेत, की निसर्गवाद आणि विरुद्ध मानववाद. निसर्ग श्रेष्ठ की मानव श्रेष्ठ, पर्यावरण श्रेष्ठ आहे का मानव श्रेष्ठ आहे, अशा प्रकारच्या ह्या वादानं हे 19वे-20वे शतक हे ढवळून निघालं. आणि पुढे रिस्तोफेन आणि फ्रेडरिक रॅडझेल या शास्त्रज्ञांचा विकास पुन्हा कार्यान्वित केला. परंतु पुढे 1904मध्ये रिस्तोफेन व 1905मध्ये रॅडझेलचा मृत्यू झाल्यावर हा विकास पुन्हा मंदगतीने होऊ लागला. या विकासाला, या विषयाला पुढे घेऊन जाणारे जे संशोधक आहेत, हे संशोधकांचं असणारं कार्य त्यांच्या मृत्यूनंतर थांबतं किंवा थांबलेलं आपल्याला दिसून येतं. आणि थोडा काळ गेल्यानंतर, थोडासा कालावधी गेल्यानंतर पुन्हा या कार्याला सुरुवात होते. हेही आपल्याला दिसून येतं, की मगाशी मी सांगितलं की कार्ल रिटर आणि अलेक्झांडर व्हॉन हुम्बोल्ट हे दोन शास्त्रज्ञ 1859मध्ये ज्यावेळी एक्सपायर झाले, त्यांचा मृत्यू झाला, त्यावेळी त्यांचं कार्य पुन्हा थांबलं. परंतु तो कालखंड असा होता की जर्मन देशामध्ये तिथं असणारी जी विविध विद्यापीठं होती किंवा विविध संशोधनाचं कार्य चालणाऱ्या ज्या संस्था होत्या, या संस्थांमध्ये कार्ल रिटर आणि अलेक्झांडर व्हॉन हुम्बोल्ट या शास्त्रज्ञांचे विद्यार्थी हे प्रोफेसर म्हणून त्या ठिकाणी कार्यरत होते असं आपल्याला दिसून येतं. म्हणून त्यांच्या मृत्यूनंतरसुद्धा थोडासा कालखंड त्या अभ्यासामध्ये मंदाई आली किंवा मंद अशा प्रकारचा अभ्यासाला एक गती कमी झाली. परंतु नंतरच्या काळामध्ये पुन्हा अभ्यासाला गती प्राप्त झालेली आपल्याला दिसून येते. आणि म्हणून या जर्मन शास्त्रज्ञांचा भूगोलशास्त्रावरती इतका दीर्घ अशा प्रकारचा प्रभाव होता की त्यांचा संदर्भ घेतल्याखेरीज या शास्त्रात काही घडू शकत नव्हतं. म्हणून हे दोघे भूगोलतज्ञ प्राकृतिक शास्त्रातून भूगोलाकडे वळले होते, तरीही त्यांनी मानवी भूगोलशास्त्राकडे दुर्लक्ष केलेलं नव्हतं. इतका व्यापक अभ्यास, इतका व्यापक विचार हा त्या कालखंडामध्ये या शास्त्रज्ञांच्याकडे होता. रिस्तोफेन बर्लिन विद्यापीठात, तर रॅडझेल हे लिप्झिग विद्यापीठात अध्यापक म्हणून कार्यरत होते, संशोधक म्हणून ते कार्यरत होते, संशोधन कार्याचा मार्गदर्शक म्हणून ते कार्यरत होते. अतिशय विद्यार्थीप्रिय होते. विशेषतः रॅडझेलच्या मार्गदर्शनाखाली किमान 100 विद्यार्थ्यांनी आपले संशोधन प्रबंध पूर्ण केलेले होते. त्यांचे अँथ्रोपोजिओग्राफी व राजकीय भूगोलातील लेखन अद्यापही लोकप्रिय आहे. तर रिस्तोफेनचा चीनवरील ग्रंथ म्हणजे भूगोल साहित्यातील महत्त्वाचा ग्रंथ म्हणून, एक महत्त्वाचा ठेवा म्हणून त्याला ओळखलं जातं. तर अशा प्रकारचं प्रचंड काम हे या काळामध्ये किंवा आधुनिक भूगोल संप्रदाय, जर्मन भूगोल संप्रदाय म्हणून त्याला आपण ओळखतो, या जर्मन संशोधकांनी, जर्मन शास्त्रज्ञांनी हे प्रचंड प्रमाणात काम किंवा कार्य हे त्या काळामध्ये केलं असं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे, उरलेला जो भाग आहे तो आपण पुढच्या पिरियडला कंटिन्यू करू. ठीक आहे, थँक्यू.